शिवाजी पार्क मध्ये आज मनसेच्या वतीने जे हे दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे। आपण पाहू शकता हे वर्ष 13वे आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जे आहे जंगी स्वागत तयारी जी आहे उद्धव ठाकरेंची करण्यात आलेली आहे। पूर्णपणे दादर शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये पाहिलं तर पूर्णपणे लाइटिंग करण्यात आलेले आहे। त्यामुळे दीपोत्सवामध्ये जे आहे तयारी मोठ्या प्रमाणात जे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। शिवाजी पार्क मध्ये दरवर्षीप्रमाणे हा दीपोत्सव साजरा केला जातो। मात्र या दीपोत्सवासाठी जर आपण बघितलं ठाकरे गटाचे प्रमुख जे आहे ते उद्धव ठाकरे हजेरी लावणारे आहेत। त्यामुळे राज ठाकरे सुद्धा असणार आहे। त्यामुळे दोन ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा शिवाजी पार्क मध्ये दीपोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्ताने येताना दिसून येत आहे। ठाकरे परिवारामध्ये जर कौटुंबिक स्नेह जो आहे आपल्याला वाढताना दिसून येत आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंची ही 8 ते 9 वेळा जी आहे ती भेट झालेली आहे आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे पूर्णपणे दीपोत्सवाची तयारी जी आहे ती शिवाजी पार्क मध्ये आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे शिवाजी पार्क मध्ये जे आहे थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे जे आहे राज ठाकरेंच्या निवासस्थानी मध्ये येणार आहेत। आपल्या सोबत मनसे नेते यशवंत किल्लेदार सर आहेत। सर, दोन ठाकरे आज एकत्र येत आहेत पुन्हा एकदा दीपोत्सवाच्या निमित्ताने। दीपोत्सवाचं हे 13वं पर्व आहे, 13वं वर्ष। यापूर्वी देखील अनेक मान्यवर विविध क्षेत्रात इथे आलेले आहेत, आम्ही बोलवलेले आहेत, त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं। यंदा आम्ही उद्धवजींना बोलले, राज ठाकरे साहेबांनी त्यांना निमंत्रण दिलं, त्यांनी ते स्वीकारलं। विशेष म्हणजे ते माजी मुख्यमंत्री एका पक्षाचे प्रमुख जरी असले तरी ते राजसाहेबांचे बंधू आहेत आणि एका बंधूंनी त्यांना साथ दिल्यानंतर ते स्वतः तयार झाले आणि उद्घाटनाला येतात। आपण त्याच्याकडे फक्त दीपोत्सवाचा आनंद उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने आपण पाहूया, त्याला राजकीय कुठलाही रंग द्यायची गरज नाही। सर, कौटुंबिक स्नेह वाढताना दिसून येते दिवाळीमध्ये। कौटुंबिक स्नेह जर दोन बंधूंमधला, दोन कुटुंबांमधला वाढत असेल तर चांगलं आहे ना। आपण अशा गोष्टीचं स्वागत करतो, आनंद व्यक्त करतो, आनंद आहे। दोन कुटुंब स्नेह वाढत असताना युती महाराष्ट्राला एक नवीन समीकरण पाहायला मिळेल का? अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे। हे बघा, आजचा दिवस युती आणि आघाड्यावर बोलण्याचा नाहीये। तरी देखील सांगायचं झालं तर ते दोन बंधू जे आहेत ते सक्षम आहेत, त्याच्यावर ते योग्य वेळ आली की त्याच्यावर मत मांडतील ना, नक्की मांडतील। मला काय वाटतं, एक मनसे नेता म्हणून एक पदाधिकारी, दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा आनंद आम्हा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे। आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दीपोत्सवाचा क्षण असा असतो की अंधारातून आपण प्रकाशाकडे जातो। तसंच समीकरण जर राजकारणातल्या दोन पक्षांच्या बाबतीत जर लागू पडलं भविष्यात तर त्याचा आनंद दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना। सत्तेधारींना फटके बसतील दिवाळीच्या निमित्ताने वगैरे? नाही बघा, आजच्या जे व्यासपीठ आहे ना याच्यावर कुठलं राजकीय भाष्य होईल असं मला वाटत नाही। दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातील। हे होते किल्लेदार यांनी सांगितले, दोन भाऊ एकत्र येत आहेत। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हा कौटुंबिक स्नेह आहे आणि पक्षासाठी हे खूप महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विक्रांतसह विकास मिरे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।